मंगलमूर्ती मोरया. महादेवला भद्रम समर्पयामि. घेरपूरचं एक घर भंडार मोरया. हो चालेल. हे आलं आता ब्लॉग मध्ये असं चालेल. हो मोरया. नमस्कार, मी दीपा. आम्ही मालवणी असलो तरी आमचं गणपती मात्र मुंबईतच असतं. आमचं गणपती माझ्या मोठ्या दिरांच्या घराकडे असतं. माझी मुलं आदल्या दिवशीपासूनच गणपतीचं डेकोरेशन करून गेली होती. तो ब्लॉग साठी करतोय. वाव वाव. सगळे रेडी होऊन बसलेत. ऑलमोस्ट 1 वाजायला. दाखव किती वाजले. ऑलमोस्ट 1 वाजून गेलाय आणि तरी एवढी गर्दी आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1:45 झालेत आणि आम्ही गणपती घेतलेला आहे. आता तुम्हाला दाखवतो लवकरच. हा, रात्रीचे 1:45. चला. मोरया. हा, डेकोरेशन बाय विनीत अँड याज्ञिक. अँड सपोर्टेड बाय लिक्विड मॅक्झिमम लिक्विड ऍसिड आहे. इकडे बघा भाई काका, इकडे बघा. गणपती बाप्पा मोरया. सकाळी 8 वाजता भजी इले पूजेची तयारी करीतच होते. तेवढ्यात आम्ही गेलो. मी, माझे सासरे आणि मिस्टर तिघांनी आम्ही एकदम एंट्री घेतल्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि जरा मोठ्या सासऱ्यांची चौकशी करू आतमध्ये गेलो. त्यांच्याशी मालवणी बोलतात. त्यांच्याही लक्षात नाही असं आपल्या काही मालवणी येता काही विचारलंय. दोघैली जराशा वेळ गप्पा मारत बसतो. हो, आता तुम्ही मालवणी, मी मालवणी, मग मालवणी नाही बोलते. 97 वर्षाच्या काकांची एनर्जी पण खूपच होती. यावर्षी यावेळी पण त्यांना गाणं म्हणण्याचं मोह काय आवरलं गेलं नाही. पंचा घरी नाचते मैना. घेरपूरचं एक घर भंडार भरपूर. रात्रीला फोडलं त्याचं दार. रात्रीला फोडलं त्याचं दार आणि गुपचूप केला कारभार. काही पैसे दिले वाटून गो गरीबाना. 95 वर्षाचे काका आणि 95 वर्षाचे माझे सासरे दोघांकाय आम्ही एकाच वेळी पूजा करूक लावले. दोघांची एनर्जी पण खूपच होती आणि आमच्या सगळ्यांसाठी ते प्रेरणादायी होते. हिंग 95 आणि 97 वर्षाचा कोण म्हणत काय. गणपतीसाठी मी मुगाचे करंजे बनवले. करंजेचा ब्लॉग
थोड्या दिवसातच येतो ना, तो नक्की बघा तुम्ही. आम्ही चौघांनी पण एकत्रच पूजा करून घेतली. आजोबांनी पण आपल्या नातवंडांका आपली कला दाखवूक सुरुवात केली. इकडे आमच्या 2 जावांचा फोटो सेशन चालू झालं. फोटो काढणारे जेवढे असले म्हटल्यावर आम्ही घेता गप बसतो, घेतो भरपूरचे फोटो काढून. इकडे भटजींची पूजा चालू होती आणि इकडे आम्ही जावाजावांनी जेवणात सुरुवात केली. जेवणात मोदक करूची जबाबदारी मी माझ्यावर घेतलेली आहे आणि बाकीचा सगळा करूचा माझ्या जावेन घेतला. तेच ना सांगते. काय काय केलंस? आज आपल्याकडे बिन कांद्याच्या भाज्या असतात सगळ्या. ओके. बिन कांद्याच्या नाही बाबा, मला एक मालवणी. मी कोबीची भाजी केली आता. ओके. इकडे बटाट्याची भाजी रेडी आहे. ओके. हे आपले वाल आणि पडवळ मस्त. मिक्स भाजी आहे. आणि आता वालीची भाजी घेऊन आपल्याला बनवायची. ओके, म्हणजे 3. 5 भाज्या आपल्याकडे बिन कांद्याच्या आपण गणपतीला करतो. ओके. संपूर्ण घर या सणाच्या निमित्ताने एकत्र येतात तेव्हा खूप बरं वाटतं. गणपतीक नैवेद्य आम्ही दोघांनी मिळून वाढलं आणि दिराने गणपतीक नैवेद्य दाखवले. आम्ही गच्चीत कावळ्या कागावळ दाखवत गेलो. दीर इकडे पाणी सोडी होते आणि आमचा एक दुसऱ्या बाजू फोटो सेशन चालू होता. फोटो काढून घेण्याचं मोह आमकाय आवरत नव्हतं. फोटोग्राफर एवढे झालेले ना, आम्ही पण आपले फोटो काढीत बसलो. आजूबाजूची जरा सिनरी बघून खूपच छान वाटलं. 13व्या मजल्यावरचं दृश्य खूपच नयनरम्य असाच दिसत होता. सगळेजणच फोटो काढूच्या माघारले. जाऊ बाजू जोरात म्हणतात ना, तसं आमच्या जावाजावांचा फोटो सेशन चालू होता. ही पोज घेऊया का ती पोज घेऊया, दोघंही ठरवत होतं आणि हसत होतो. काय रे पोरांनो, काय करतात? या फोटोत पण ती चूक केली. ब्लर आला फोटो. हा, अरे ते काय काय हे झालेत. ते मुद्दामच त्यांनी हे केलेलं आहे मागचा ब्लर केलेलं आहे मागचं हे. दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी आणि गजानन महाराजांची पुण्यतिथी होती. त्यामुळे माझ्या मोठ्या धीरांनी संपूर्ण पोथीचा 4 तासात पारायण केला आणि त्याचा प्रसाद म्हणून त्या दिवशी आम्ही झुणकं भाकरी, ऋषीची भाजी आणि उंदरासाठी खीर असं बेत केलं होतं. ह्याच्यामध्ये काय करणार आहे मी?
गणपती विसर्जनाक खूपच गर्दी असल्यामुळे आमचं गणपतीचं विसर्जन कधी झालं आहे आमका काही समजलाच नाही। तिकडे लोकांनी गौरी पण विसर्जनाक आणलेले होते, गौरींचं पण आम्ही विसर्जन बघितला आणि थोड्या वेळात गणपतीचं विसर्जन झाल्यावरती सगळ्यांना खिरापत वाटली आणि आम्ही गणपतीचं निरोप घेतलो। धन्यवाद। आपल्याला